नमस्कार मंडळी. मी पुन्हा एकदा आली आहे तुमची स्वयंपाकघरातली मैत्रीण एक नवीन अशी रेसिपी घेऊन. तो म्हणजे लग्नातल्यासारखा खमंग असा मसाले भात. अगदी सोपी रेसिपी आहे. ज्यांना कुकिंग येत नसेल तो सुद्धा हा मसाले भात बनवू शकतात. चला तर मग बघूया. मसाले भातासाठी आपल्याला ज्या भाज्या लागणार आहेत ती म्हणजे फुलकोबी, वाटाणे, गाजर आणि बटाटा सोलून मी पाण्यामध्ये त्याला ठेवलेलं आहे. त्यानंतर मी 2 वाटी तांदूळ घेतले जे मी स्वच्छ धुवून घेतले. 3 ते 4 वेळा तुम्हाला हे तांदूळ धुवून घ्यायचे. आता हा जो कोबी आहे हा आपल्याला पहिले स्वच्छ करून घ्यायचा आहे. आणि जे मी भाज्या घेतल्या त्याच्याबरोबर तुम्ही बाकी सुद्धा भाज्या घेऊ शकता, जसं की छोटी वांगी असतात, त्याच्यानंतर टिंडली मिळतात, तोंडली ज्याला आपण म्हणतो, ते पण तुम्ही याच्यामध्ये यूज करू शकता. म्हणजे असे बऱ्याचशा भाज्या ऑप्शनल आहेत, ज्या तुम्हाला हव्या त्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. जर तुम्हाला माहिती असेल तर अशाच प्रकारे आपण एक दुसरं सुद्धा प्रकार बनवू शकतो, तो म्हणजे तुरीच्या सोले भात ज्याला म्हणतो, की तुरीचे दाणे घालून तो आपण बनवतो. तर वाटाण्याच्या ऐवजी आपण तुरीचे गाजर सुद्धा आपण इथे छोटे गाजर मी घेतलेले आहेत. तुम्ही रेड कलरचा पण जे मिळतात ना ते पण गाजर घेऊ शकता. आणि त्याला मी असं मध्ये कट करते लांब लांब, म्हणजे ते दिसायला पण छान दिसेल भातात. बटाटा पण आपण कापून घेऊया. बटाट्याचे अगदी असे पातळ काप करायचे नाही, कारण तो खूप शिजला जाईल. तर थोडेफार जाडसरच आपल्याला ठेवायचे. आता या सर्व भाज्या आपण एकत्र 2 ते 3 पाण्याने धुवून घेऊया. तेल तापत आलंय. आता ह्याच्यामध्ये आपण जिरं मोहरी घालतोय. कढीमध्ये घालू शकता हवं असेल. ह्याच्यातच आपण सर्व स्वच्छ धुवून घेतलेल्या भाज्या फ्राय करून घेऊया. भाज्या फ्राय करत असतानाच तुम्ही गरम पाणी पण करायला ठेवायचंय. जसं की मी तुम्हाला सांगितलं की मी 2 वाट्या तांदूळ घेतले होते, बरोबर. तर मी 4 वाट्या गरम पाणी करायला ठेवलेलं आहे. मसाले भात हा मोकळा जितका सुटसुटीत असेल तितका छान लागतो, पण काही लोकांना तो आसट आवडतो. जर तो तुम्हाला आसट म्हणजे गिलगा जर आवडत असेल तर त्यामध्ये तुम्ही पाणी जास्त घालू शकता, पण शक्यतो मसाले भात हा मोकळाच असतो. आता आपण हळद टाकतोय. आणि कांदा लसूणचं हे तिखट टाकते मी. तिखट तुमच्या अंदाजाने घ्यायचं, थोडं कमी घ्यायचं. जर तुम्ही आलं आणि मिरचीची पेस्ट केली असेल तर मग तिखट जरा कमी घ्यायचं. थोडासा गरम मसाला इथे वापरते. थोडा गरम मसाला टाकूया. मसाले भात म्हटलं की आपल्याला लगेच आठवतो महाप्रसादामध्ये मसाले भात असतो, लग्नाच्या पंक्तीमध्ये मसाले भात असतो, आणि त्याची एक वेगळीच चव असते. आणि हा जो मी भात सांगते हा अतिशय सोपा आहे. घरी सगळ्यांचे साहित्य अवेलेबल असते. जे स्टुडंट्स आहेत किंवा बाहेर म्हणजे शिकायला असणारे किंवा जॉब करणारे त्यांच्यासाठी हे खूप सोपं आहे. ते कधी पण आपलं गरम बनवून खाऊ शकतात. आता हे मी गरम पाणी केलेलं होतं, हे याच्यामध्ये आपण टाकूया. आणि पाण्याला पण थोडीशी उकळी येऊ द्यायची आहे. आणि मग याच्यामध्ये आपल्याला तांदूळ घालायचा आहे. थोडंसं त्याला उकळू देऊया. आपण यात मीठ घालूया. आता मिठाचं काय होतं ना, जर मी आधी टाकलं असतं तर मला अंदाज आला नसता की कमी होतंय जास्त होतंय. म्हणून काय करायचं, हे थोडं सेट झालं सगळ्या वस्तू आपण टाकल्या की याच्यामध्ये मीठ घालायचं, म्हणजे आपल्याला एक अंदाज येतो. कारण बरेच वेळा काही लोकांना एक अंदाज येत नाही की किती चमचे मीठ घालायचं, कमी होईल की जास्त होईल. त्याच्यामुळे असं हाताने थोडं आपल्याला अंदाज येईल. तर मस्त अशी ह्याला उकळी आलेली आहे. आता आपण जे स्वच्छ धुवून ठेवले होते तांदूळ ते आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत.
मी कढईत करते आहे, तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता. आता छान असं मिक्स करून घेऊ. भाज्या मी भरपूर घेतल्या इथे आणि आता आपण याला शिजत ठेवूया. कुकरमध्ये जर तुम्ही ठेवला तर कुकरमध्ये अंदाजे तुम्हाला 2 शिट्ट्या होईपर्यंत त्याला ठेवावं लागतं आणि कढईत केला तर 15 ते 20 मिनिटमध्ये तो होईल रेडी. झाकण पॅक ठेवायचं जेणेकरून त्याची वाफ बाहेर येणार नाही. आहा! तर मस्त असा मसाले भात रेडी झालेला आहे. मला तर पाहूनच तोंडाला पाणी सुटलं आहे. तुमच्याही सुटलं असेल आणि त्यात मसाले भात तर माझा खूप फेवरेट डिश आहे आणि ह्याच्यावर छान तुम्ही कोथिंबीर, साजूक तूप आणि मस्त खोबरा कीस घाला, भारी वाटेल. मी सांगते ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. पुन्हा नेक्स्ट कुठली रेसिपी बघायला आवडेल तेही मला तुम्ही कमेंट करून सांगा. चला तर मग टेस्ट करूया. आहाहा! मला तर असं होतं आहे कधी खाते. त्यात गरम गरम मसाले भात काय बढिया चव झाली आहे याची. आणि हो, व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक यू सो मच.